मित्रांनो नमस्ते. आज तुमच्या समोर इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कधी करायची आणि कुठे करायची या संदर्भात मी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण आपला पैसा जो कष्टाने कमवलेला असतो तो इन्व्हेस्टमेंट करताना आंधळेपणाने करतोय का आणि चुकीच्या पद्धतीने करतोय का आणि आपण आपला पैसा हा लूज करतोय का याविषयी आपण समजून घेतलं पाहिजे. डाटा असं सांगतोय की 10 पैकी 8 लोक ही त्यांचा पैसा लूज करतायत चुकीच्या पद्धतीच्या गुंतवणूक करून. तर ते कशा पद्धतीने आहे मित्रांनो, चला आज आपण समजून घेऊया. पैसा इन्व्हेस्टिंग करत असताना पहिल्यांदा ज्यावेळेस आपण जॉबला लागतो त्यावेळेस घरचे काय म्हणतात आपल्याला की 1-2 हजार रुपयाची SIP न करता एक LIC ची पॉलिसी घे. LIC जे मी केलं तेच तुम्हीही केलं असणार. LIC ही तुम्हाला कुठल्याही पद्धतीची ॲश्युरिटी देत नाही. ती तुम्हाला 10 वर्षांनी 20 वर्षांनी एक लमसम अमाऊंट देते. त्याचा कुठल्याही पद्धतीचा CAGR किंवा रेट ऑफ रिटर्न कुठंही लिहिलेला असत नाही. मी कुठल्याही LIC पॉलिसीच्या अगेन्स्ट नाहीये, पण आपण आपला पैसा कशा चुकीच्या पद्धतीने गुंतवतो हे तुम्हाला मी सांगतोय. महागाई दर काय मित्रांनो, 7%, 7.5%. आपण आपला पैसा हा महागाईच्या दरापेक्षा कमी जर त्याचा व्याज जर घेत असेल सेव्हिंग अकाउंट मध्ये 4%, 5%, तर आपण आपला पैसा लूज करत असतो. चुकीच्या इन्व्हेस्टमेंटच्या पद्धती करून आपण आपला पैसा लूज कसा करतो. तुमचा जो काही पैसा गुंतवलेला आहे तो जर तुम्हाला महागाई दरापेक्षा कमी परतावा देत असेल तर तो पैसा तुम्ही लूज करत आहात. कशा पद्धतीनं सांगतो. 2000 इसवी सन मध्ये जी गोष्ट 100 रुपयाला मिळत होती ती आज जवळपास 250 ते 300 रुपयाला मिळते. 2000 मध्ये पेट्रोल हे 30 ते 40 रुपये लिटर असावं साधारण. आज त्याचा रेट 100 ते 105च्या दरम्यान आहे. म्हणजे 25 वर्षामध्ये महागाईचा दर कुठून कुठपर्यंत गेला मित्र. जर मी तुम्हाला म्हटलं असतं की 2000 मध्ये 1 लाख रुपये टाका, 2025 मध्ये 2 लाख रुपये घ्या, तुमचा पैसा फक्त डबल झाला असता. पण महागाई किती पटीनं वाढलेली आहे तिथं. महागाईचा दर हा जवळपास 7.5 ते 8% आसपास जातो. जर तुमचा पैसा महागाईच्या दरानुसार वाढला नाही, त्याच्या दरापेक्षा जास्त वाढला नाही, तर तुम्ही तुमचा पैसा लूज करत आहात. मला माझ्या पैशाचं काय करायचं, मला माझ्या भविष्यात काय करायचं याच्यावर तुमचं पुढचं ध्येय ठरलेलं असतं. आता सध्याचं आपलं लाईफस्टाईल कसं आहे, खर्चिक पद्धतीचं. कल किसने देखा है, जो है आज करो, जो है अभी करो, कल किसने नहीं देखा. या मानसिक स्थितीमध्ये आपण आपला पैसा लूज करत आहोत. चांगलं दिसणं, चांगलं राहणं, जो काय पैसा येतोय तो खर्च करून अजून कर्ज काढून आपण फक्त लोकांना दिसण्यासाठी आपला पैसा उडवत असतो, नाश करत असतो. किंवा चुकीच्या पद्धतीनं गुंतवणूक करून सुद्धा पैसा नाश करत असतो. त्याचं जाणतं उदाहरण म्हणजे LIC पॉलिसी. मी कुठल्याही पॉलिसीच्या अगेन्स्ट नाहीये, पण प्रत्येकानं तुमच्या ऍडवायझरला एकदा फोन करून विचारा, भेटून विचारा की मला माझ्या इन्व्हेस्टमेंटवर किती % रिटर्न मिळणार आहे. LIC ही इन्शुरन्स कंपनी आहे, इन्शुरन्स विकते. ती तुम्हाला कुठलाही सम ॲश्युअर्ड रिटर्न देऊ शकत नाही. जी देते नाही असं नाही, देते, पण तो कुठल्या रेट ऑफ रिटर्न मध्ये बसतो हे तुम्ही एकदा चेक करा. जर तुम्ही तुमच्या पैशाला योग्य रीतीनं कामाला नाही लावलं तर दुसरा कुणीतरी तुमचा पैशाला कामाला लावून तो त्याच्यातून आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक सुबत्ता प्राप्त करू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो, जो कमजोर असतो तोच शिकार होतो. परवा फेसबुकवर एक स्टोरी पाहत होतो, त्यावेळेस असं लक्षात आलं की कोंबडा
कापायला सोपा असतो, म्हणून सगळ्यात जास्त कत्तल त्याची केली जाते. मग आपल्याला कोंबडा बनवायचंय का नाही, हे प्रत्येकानं स्वतः ठरवलं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावलं पाहिजे, पैशानं तुमच्यासाठी काम केलं पाहिजे, तरच तुम्ही श्रीमंत व्हा, तरच तुम्ही आर्थिक सुबत्ता येईल तुमच्याकडे, तरच तुम्ही फायनान्शियल फ्री व्हा. आणि त्याच्यासाठी प्रत्येकानं आर्थिक शिक्षण घेणं गरजेचंच आहे. आजच्या काळात तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, वकील असाल, जे कोणी असाल, तुमच्याकडे फायनान्शियल नॉलेज आहे का? पैसा प्रचंड आहे, 1 लाख, 2 लाख, 3 लाख पगार आहे, पण आलेले पैसे खर्च होत आहेत, आलेले पैसे चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्ट होत आहेत. त्याच्यामुळे आर्थिक सुबत्ता किंवा आर्थिक स्थैर्य लाभत नाही. पैशासाठी रोजच काम करावं लागतं. चुकीच्या पद्धतीने पैसे गुंतवू नका मित्रांनो. त्यासाठी आर्थिक नॉलेज घ्या. मग आम्ही काय केलं पाहिजे? पैसे कुठं गुंतवले पाहिजेत? मित्रांनो, पैसे गुंतवायचे 2 क्रायटेरिया आहेत. एक म्हणजे सेव्हिंग मनी, दुसरं इन्व्हेस्टिंग मनी. इन्व्हेस्टिंग मनी मध्ये तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो, त्याच्यासोबत तो तुमच्या पैशाला कामाला लावून त्याच्यातून अजून पैसे निर्माण करून सगळ्यांनी मिळून काम करून तुमच्यासाठी ते एक चांगलं आर्थिक कॉर्पस तयार करत असतात. सेव्हिंग मध्ये आरडी, पीपीएफ, तुमची एफडी, एनपीएस या गोष्टींचा अंतर्भाव होतो. ह्या ज्या मी सांगितलेल्या टर्म आहेत त्या तुम्हाला 7 ते 7.5% आसपास व्याज देतात. याच्यातून तुमचा पैसा हा लूज न होता एक स्टेबल राहतो, तो वाढतही नाही आणि कमी होत नाही महागाईच्या दरानुसार. तुम्हाला तुमच्या पैशाला जर वाढवायचं असेल तर तुम्हाला थोडंसं ऍडव्हान्स लेवलला जावंच लागेल, तुमच्या पैशाला कामाला लावावंच लागेल. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, तुमचं लहान मूल जे काही 4-5 वर्षाचं असेल त्याला तुम्ही शाळेत पाठवता, दूरच्या शाळेत पाठवता का? कारण त्याची प्रगती व्हावी, तो शिकावा, तो वाढावा, तो मोठा झालेला तुम्हाला पाहायचंय. आणि पैशाला तुम्ही जपून ठेवता, त्याला कामाला लावत नाही, घाबरता, त्याला बाहेर सोडायला घाबरता, त्याला कामाला लावायला घाबरता. मग पैसा तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा प्यारा आहे का हो? जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या पैशाला योग्यरीतीनं कामाला लावलंच पाहिजे. इन्व्हेस्टिंग मनी मध्ये तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो, दिवस रात्र काम करतो. तुम्ही ज्यावेळेस झोपेत असतात त्यावेळेस सुद्धा तो तुमच्यासाठी काम करत असतो. हा, रिस्क असते, शेअर मार्केट म्हणजे रिस्क असते, कमी जास्त होतो, पण जो पैसा तुम्हाला लागणार नाही, आता लागणार नाही, 10 वर्षांनं, 15 वर्षांनी, 20 वर्षांनं लागणार आहे, तो पैसा तुम्ही फंड, SIP, तुमचं गोल्ड ETF, रिअल इस्टेट ETF, बॉन्ड्स यासारख्या इन्व्हेस्टिंग टाईप मध्ये गुंतवून तुम्ही तुमच्या पैशाला कामाला लावू शकता. ह्यासाठी काय करायला हवं? प्रत्येकानं आर्थिक शिक्षण घेणं गरजेचं आहे, आर्थिक साक्षर होणं गरजेचं आहे. आपण आपल्या मंत्रा YouTube चॅनलच्या माध्यमातून आर्थिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, साध्या सरळ ग्रामीण भाषेत, जेणेकरून साध्यातला साधा, ज्याला इंग्रजी येत नाही, अ ब क ड येत नाही, इंग्रजीचं अ ब क ड ABCD येत नाही, अशांना सुद्धा आपण साध्या सोप्या भाषेत मार्केट शिकवतो, इन्व्हेस्टमेंट टाईप शिकवतो, त्यांच्यातला गिल्ट घालवतो, त्यांच्यातली भीती घालवतो. मी कसं करू, मला समजत नाही, मी कुठून सुरुवात करू? मित्रांनो, सर्वांनाच सुखी व्हायचं, पैसा कमवून सुखी होतोय असं मी म्हणत नाही, पण पैशाने तुम्हाला कम्फर्ट मिळतो, शांतता मिळते आणि एक सुलभता मिळते. तुमच्याकडे 10 लाख बँकेत आहे, तुमचं रिटायरमेंटचं वय आहे, ती जी शांतता आहे मनाला, ती तुम्हाला एक पीस ऑफ माइंड देते, शांत, कुठं काही धावपळ करायची गरज पडत. आणि हे कधी साध्य होतं? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पैशाला योग्य रीतीनं कामाला लावाल तेव्हा. मुलीचं लग्न आलंय, काय करू, ऐन वेळेला काही सुचत नाही. जर ह्याचं प्लॅनिंग तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष आधी केलं तर ऍट अ टाइम ज्यावेळेस मुलीचं लग्न आहे त्याच्या 2-3 वर्ष अगोदर तुमच्या मनामध्ये रिलॅक्स भावना असते की नाही, ठीक आहे,
मी मुलीच्या लग्नाला 20 लाख 25 लाख सहज खर्च करू शकतो, कारण मी त्याची तरतूद अगोदरच केलेली आहे. घर बांधायचंय मला 5 वर्षांनी 10 वर्षांनी, त्यासाठी तरतूद आतापासूनच करा. 10,000ची एक वेगळी SIP सुरू करा. 10-12% तुम्हाला एक चांगली अमाऊंट तुमच्या घराच्या वेळेस मिळून जाईल. मग ह्याचं प्लॅनिंग करायला नको. आपण सध्या फक्त मी किती खुश आहे हे दाखवण्यासाठी, मी किती चांगला आहे, मी किती मोठा आहे हे दाखवण्यासाठी चांगली चकचकीत पॉश घरं बांधतो कर्ज घेऊन, किंवा मोठा 2 BHK बुक करतो कर्ज घेऊन, आणि त्याचे हप्ते आयुष्यभर फेडत बसतो. मित्रांनो, आर्थिक शिक्षण हे जसं प्राथमिक शिक्षण गरजेचं आहे, सरकारने नियम केलेला आहे, प्राथमिक शिक्षण प्रत्येक मूल शाळेत गेलं पाहिजे, तसं आर्थिक शिक्षण हे प्रत्येकानं घेतलंच पाहिजे. कारण अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये 95% लोक इन्व्हेस्टमेंट करतायत, आणि भारतामध्ये तेच प्रमाण जवळपास 30 ते 32% एवढंच आहे. बाकीचे लोक करतात काय? कमवतात, खर्च करतात, कमवतात, खर्च करतात, आणि शेवटी म्हणतात, अरे यार, मी 20व्या वर्षी सुरुवात केली असती तर आतापर्यंत माझं चांगलं सेटलमेंट झालं असतं, सेटल झालो असतो. 50व्या 55व्या वर्ष अजूनही लोक सेटल नाहीयेत. का नाहीयेत? आर्थिक नियोजनच नाही. येतोय पैसा जातोय, येतोय पैसा जातोय, येताना चालत येतो, जाताना भुर्र दिश उडत जातो. त्याला पंख फुटतात. मित्र, तुमच्या खर्चाचं बजेटिंग केलं पाहिजे, तुमच्या खर्चाचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक पैशाला तुम्हाला सांगावं लागेल की हा पैसा इथं जाणार आहे, हा पैसा इकडं जाणार आहे, हा पैसा इथं राहणार आहे. आणि जो पैसा जात नाही ना, तोच पैसा तुम्हाला पैसा कमवून देतो. तुम्ही जर तुमच्या पैशाला हे सांगितलं ना की तुला जायचंय कुठं, तर परत विचारू नका की तू कुठं गेला. आणि नियम हे सांगतो मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही तरुण राहणार नाही, वृद्ध व्हाल, त्यावेळेस तुमचा पैसा तरुण झाला पाहिजे. कारण तरुणपणातली गरिबी चालते, म्हातारपणातली गरिबी चालत. त्यावेळेस जवानी नसते ना पैसा नसतो. तरुणपणामध्ये तुम्ही कष्ट करून खाऊ शकता, गरीब परिस्थितीमध्ये पण राहू शकता, पण म्हातारपणात राहू शकत नाही. त्यावेळेस तुम्हाला कोणीही साथ देत नाही. पैसा ना वय, तुमच्याकडे काहीही नसतं. मित्रांनो, तुम्ही तुमच्या पैशाला योग्य रीतीने कामाला लावा, त्याचा आनंद घ्या, त्याचा उपभोग घ्या, आणि तो वाढलेला पैसा तुमच्यासाठीच आहे.